ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। जपानची शिंकासेन ही बुलेट ट्रेन संपूर्ण जगामध्ये प्रख्यात आहे। मुंबईमध्ये सुद्धा याच बुलेट ट्रेनच्या आधारावरती बँड्रा BKC ते अहमदाबाद अशी बुलेट ट्रेन सुरू होणार आहे। 2026 पर्यंत याचं काम होणं अपेक्षित आहे। मी सध्या जपानच्या शिंकासेन स्टेशनवर आहे आणि या ठिकाणची सगळी दृश्य आपण पाहतो। कुत्सा नावाचं हे स्टेशन आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की कशा पद्धतीनं अगदी अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून हे बुलेट ट्रेनचं जे स्टेशन आहे ते तयार करण्यात आलेलं आहे। मुंबईमध्ये BKC मध्ये ज्यावेळी हे स्टेशन तयार होईल आणि याची कनेक्टिव्हिटी सुरत पर्यंत वाढेल त्यावेळी कशा पद्धतीनं हे सगळं बुलेट ट्रेनचं नेटवर्किंग असणार आहे ते देखील आपण त्याची एक झलक या ठिकाणी पाहतोय। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विविध ज्या बाबी आहेत त्याची पूर्तता या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय की जे ग्लास डोअर्स आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि अगदी सेफ आणि सिक्युअर अशी ही बुलेट ट्रेन मानली जाते। ताशी 320 इतक्या वेगाने ही धावत असते आणि थोडासाही जर्क या ट्रेन मध्ये कुणालाही बसत नाही असं सुद्धा बोललं जातं। त्यामुळे जो 6 तासाचा प्रवास आहे तो अवघ्या 2 ते 2.5 तासामध्ये पूर्ण केला जातो, इतका याचा वेग असतोय। बघा, ही बुलेट ट्रेन या ठिकाणी आलेली आहे आणि आपण पाहतोय की बुलेट ट्रेनचं नेमकं पॅटर्न कशा पद्धतीने असणार आहे ते देखील आपण या ठिकाणी पाहतोय। आणि वेगवेगळ्या बोगी ज्यामध्ये असतात, जवळपास 16 बोगी ज्यामध्ये असतात आणि रिझर्व्ड अशा या सगळ्या बोगीज आहेत आणि छोट्या छोट्या खिडक्या यांना देण्यात आलेल्या आहेत। वेग अतिशय जास्त असल्यामुळे कमी वेळेमध्ये जास्त प्रवास करता यावा यासाठी बुलेट ट्रेनचा जो निर्माण आहे तो जपानने केलेला आहे। अगदी वेळेत पोहोचवणारी अत्याधुनिक सेवा म्हणजे बुलेट ट्रेनकडे पाहिलं जातं आणि त्यामुळे याला सगळ्यात जास्त पसंती आहे। आता भारतामध्ये ज्यावेळी बुलेट ट्रेनचं काम पूर्ण होईल त्यावेळी याचा फायदा कशा पद्धतीनं मुंबईकरांना होणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन शिवाजी सह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, जपान। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।